नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आम्ही आहेत काळूबाईच्या या ठिकाणी। तर येथे आता पार्किंगची पण सुविधा केलेली आहे त्यांनी। तर हे पहा, 50 रुपयाचं तिकीट आहे हे पार्किंगचं। आतमध्ये भरपूर गाड्या लागण्याची सोय आहे आणि या ठिकाणाहून बस पण जातात। त्या बस मला वाटतं काहीतरी 20 रुपये घेतात। त्या पण बस तुम्हाला दाखवतो आपण आता। एकदम डायरेक्ट देवीच्या तिकडे जातात त्या, म्हणजे या ठिकाणी कोणाला पायऱ्या चढायची गरजही नाहीये। तर ते आपण पाहूच, आता थोड्या वेळात बस येईलच। या ठिकाणी अन्न छत्र पण आहे आणि अतिशय म्हणजे फक्त मला वाटतं पहा, जेवणाचं कुपन इथे मिळते। 30 रुपये किती आहे जेवणाचा रेट? किती येतं? 30 रुपये। किती वाजेपर्यंत असते? 3 वाजेपर्यंत। किती ते किती? 10 ते 3। या ठिकाणी 10 ते 3 पण जेवणाची सोय केलेली आहे। प्रति ताट म्हणजे प्रति माणूस या ठिकाणी 30 रुपये घेतले जातात। आणि हे पहा, पार्किंग तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी भव्य पार्किंग आहे। पार्किंगचा पण रेट इथं हे पहा, या ठिकाणी पार्किंगचाही रेट दिलेला आहे। दुचाकी त्याच्यावरती जीएसटी, सीजीएसटी राऊंड अप करून या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। हे जे वाहनतळ आहे हा त्याचा दर या ठिकाणी दिलेला आहे। हे पहा, गाड्या येतात। आज खूप गर्दी आहे दिवाळीमुळे। तर या ठिकाणी काल भरपूर असा पाऊस झाला आणि तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी तिकडे पलीकडे धुके पण पडलेले आहे। हा येते ना। हा, किती तिकीट आहे त्याला? 10 रुपये। भाविकांसाठी बसची सोय, प्रत्येक व्यक्ती 10 रुपये। या ठिकाणी एक चांगली सोय केलेली आहे। पायऱ्या वगैरे चढायची गरज पडत नाही। फक्त 10 रुपये मध्ये आपण डायरेक्ट वरती जाऊ शकतो देवीच्या तिथे। बघा, या ठिकाणी 12 महिने आईस्क्रीमचा स्टॉल आहे आणि इथे आपण आलो होतो। हा हिंद केसरी सिकंदर दिसत असेल तुम्हाला इथं। तुम्ही मालक आहेत का त्यांचे? मावस भावाचा आहे। कुठं कुठं पळालाय सिकंदर? कोरेगावला आणि माळशिरसला। डबल हिंद केसरी कुणाबरोबर झाला? कोण पळत होतं जोडीला? कोरेगावला खर्शीचा नांद्या होता। हा, तिकडे पण तीच गाडी पळली होती। तीच गाडी पळली होती। आता पळते का नाही? आहे का? हा मित्रांनो, या ठिकाणी यांचं 12 महिने आईस्क्रीमचा स्टॉल असतो। अमूल आईस्क्रीम वगैरे, आणि बैलगाडा प्रेमी आहेत। आता ह्याला पळणार आहे का चंद्रहार पाटील जे मैदान घेतात फॉर्च्युनर? नाही का? आहे का? बर बर, ठीक आहे ठीक आहे, चालेल। हे पहा, ही बस आलेली आहे वरून। आता इकडे जे प्रवासी आहेत मागील बाजूस, हे सगळे प्रवासी आता बसनेच जाणार आहेत। हे पहा, ही बस आहे काळूबाई रथ। हे पहा, इकडे एक बस आहे, ही काळूबाईच्या नावानं सांगून रथ आहे। आणि ही एक आहे, आम्ही बसलेलो, ही एक बस आहे। हा काळूबाईच्या मंदिराच्या आसपासचा परिसर आहे हा। तर तुम्ही पाहू शकता लोकांची गर्दी किती लागलेली इथं। या मंडपामध्ये रांगा आहेत, जी लोक बसलेली, त्यांनी इकडे दुकानं वगैरे पाहू शकता। इथे गर्दी आज किती आहे, मोठ्या प्रमाणात मंडप टाकलेला आहे आणि तिथे गर्दी आहे आणि हजारोंच्या संख्येने भाविक आज उपस्थित आहेत तिथे। हे पाहू शकता तुम्ही इकडे पण। इकडून जो समोरून जो रस्ता जातो तो पायऱ्याने चढायचा आणि इकडून जे ती बस येते
प्रत्येकी पर पर्सन 10 रुपये घेते. म्हणजे वयोवृद्ध असतील किंवा ज्यांना पायाचा त्रास असेल ही लोक इकडून येऊ शकतात बसनी. हा व्ह्यू तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काळूबाईच्या मंदिरापासून संपूर्ण व्ह्यू. आणि तिकडे पाहते गाड्या पार्किंग रस्त्यामध्ये दिसतात. झूम केलं तर पहा गाड्यांची गर्दी आणि निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी पूर्ण. तिकडे वाई गाव आहे हे पण तुम्ही पाहू शकता. खूप थंड अशी हवा पण सुटलेली आहे. काल भरपूर पाऊस झाला इथे आणि पर्यटकांची या ठिकाणी गर्दीच गर्दी होती. पाहू शकता तुम्ही इथे. हे पहा इकडे पण चहूबाजूने निसर्गरम्य वातावरण आहे पूर्ण. आणि या ठिकाणी खूप अशी थंड हवा पण सुटलेली आहे. आपण आता थोड्याच वेळात या ठिकाणी मंदिरात जाणार आहे आणि त्या ठिकाणचं पण तुम्हाला व्ह्यू या ठिकाणी म्हणजे साक्षात देवीचं दर्शन पण होईल. आता पाहूया आपण कितपत कॅमेरा आतमध्ये आपल्याला घेऊन जात आहेत. नमस्कार म्हणलं. कधीपासून आहे आपलं दुकान? होय का? आता दिवाळीमुळे गर्दी आहे का कसं काय? होय का? होय. सकाळी किती वाजता दुकान उघडता तुम्ही? होय का? रात्री कधी होते. होय. पाहिजे सर्व दुकान आहे तिथे ओळीने. इथं ओटी काय काय घेतात लोक? साडी ओटी प्रसाद देवीचे फोटो. हे पाहिजे तर गर्दी पाहू शकता तुम्ही तिथे. आणि आता इथं तात्काळ दर्शन पण सुरू केलेले. हे बा प्रति व्यक्ती तात्काळ दर्शन 200 रुपये आहे. तसेच इथे देणगी वगैरे पण स्वीकारली जाते. हे बघू शकता इथं पासेस वगैरे मिळतात. इकडं इमर्जन्सी ज्या लोकांना असते ती लोक इथून पास घेऊन डायरेक्ट दर्शन करून 5 मिनिटात जाऊ शकतात. ही पण सुविधा या ठिकाणी केलेली आहे. पण डायरेक्ट दर्शनला या ठिकाणी बरीच कमी लोक जातात. हे तर पहा माकडं सुद्धा दिसत आहेत. हे बघू शकता तुम्ही आतमध्ये. हे पाय गर्दी पूर्ण. हे पहा समोरून सुद्धा व्ह्यू किती छान आणि सुंदर दिसतोय. ते हा मंदिराच्या समोरून पूर्ण ह्या पायऱ्या आहेत आणि अशी दुकानं थाटलेली आहेत इथे. या पद्धतीने लोक हे समोरून येतात पायऱ्यावरून. आणि आपण ज्या तिकडून आलो तिथून बसने 10 रुपये देता येतं वरती. हे बघू शकता तुम्ही हा व्ह्यू किती छान आणि सुंदर दिसतोय. हे बघा आपण आता डायरेक्ट दर्शन पास आहे ना. हे बघा इथं कॅश काउंटर आहे ना ऑनलाईन तिकडे आहे. आता हा पास घेतल्यानंतर आपल्याला डायरेक्ट मंदिरात प्रवेश आहे. किती? एकच आहे. पडतं का ते? हे पहा मांढर देवी देवस्थान प्रशांत निकम 200 रुपये. हे डायरेक्ट या ठिकाणी दर्शनाची सोय. आता भरपूर गर्दी असल्यामुळे आपण या ठिकाणी डायरेक्ट दर्शन घेण्याचा निर्णय घेतला. आणि याच्यात आपल्याला देवीचं काही
तुम्हाला दर्शन देता येतंय का, हा आपला प्रयत्न आहे. हे पहा समोरून सगळं मोकळंच आहे अंतर हे. हे पहा पूर्ण मोकळं आहे इथून. हा हे जे दर्शन आहे हे डायरेक्ट दर्शन, आणि पलीकडे जे आहे ती लाईन क्यूची लाईन आहे. हे दर्शन रांग आहे. आणि हे जे आहे आपण आता बघा मंदिराच्या थेट जवळ आलोय. मंदिराच्या बाहेरून मुखदर्शन घेतात लोक. हे पहा या ठिकाणी दर्शन लाईव्ह असेल टीव्ही मध्ये आहे. आता आपण 2 मिनिटांमध्ये आपण आता मंदिरातही प्रवेश करणारच आहे. याला पण आता काय बघायचं ट्राय करू. हे पहा काळूबाईचं दर्शन. नाही नाही मोबाईल खाली आहे, खाली आहे. चला पुढे. चला सांगून पटले का अजून. चला पुढे. हे पहा आपण याच्यामध्ये काळूबाईचं सुद्धा दर्शन दाखवलेलंच आहे सर्वांना. आणि ही लाईन चालूच आहे. इथं आहे मांगीर बाबा देवस्थान. याचं खूप मोठं सत्व आहे. आपण चला तिथलं पण तुम्हाला दर्शन देणार आहे. हे आता मांगीर बाबाचं आपण दर्शन घेतलंय. आता आपण पुढं हे पहा गोंजी बाबा धावजी पाटील यांचं सुद्धा खूप महत्व आहे या ठिकाणी. नवसाला पावणारे धावजी पाटील. लावा जरा. हे नवसाला पावणारे गोंजी बाबा धावजी पाटील मनातल्या आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे एवढ्या भाविकांची या ठिकाणी भक्ती असते. आणि ही पहा ज्योत पण कशा पद्धतीने जळते या ठिकाणी देवीच्या समोर. अशा पद्धतीने आपण पूर्ण या ठिकाणी काळूबाईचं दर्शन आपल्या युट्यूब वरच्या फॅमिलीला आपण दिलेलं आहे. ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी काळूबाईच्या नावाने एक लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण आज खूप या ठिकाणी गर्दी होती, तरी आपण या गर्दीतून पास घेऊन आपल्या युट्यूब फॅमिलीला या ठिकाणी देवीचे दर्शन दिलेले. चला भावांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.